नमस्कार सर्वांना. मी जान्हवी पंचपोर. माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आपण आयनिक इक्विलिब्रियम या टॉपिकवरती व्हिडिओ सिरीज करतोय. त्यातलं हे नेक्स्ट लेक्चर आहे. ह्या लेक्चरमध्ये आपण एक कन्सेप्ट बघणार आहोत. दॅट वन इज कॉमन आयन इफेक्ट. ओके, सो कॉमन आयन इफेक्ट कशासाठी बघायचंय हे सांगते. म्हणजे आपल्याला याचे युजेस कुठं कुठे आहेत, म्हणजे आपल्याला हे पुढच्या कोणत्या कोणत्या कन्सेप्टमध्ये यूज करायचंय. तर एक आहे बफर सोल्युशन, दुसरा आहे सॉल्ट हायड्रॉलिसिस आणि तिसरा आहे क्वालिटेटिव्ह अनालिसिस ऑफ बेसिक रॅडिकल्स. ठीक आहे, या 3 ठिकाणी आपल्याला कॉमन आयन इफेक्ट यूज करायचा आहे. सो जेव्हा केव्हा आपण या कन्सेप्ट बघू त्यावेळेस तुम्हाला कॉमन आयन इफेक्ट काय हे माहिती पाहिजे. ठीक आहे, चला सुरू करूयात. सो व्हॉट इज कॉमन आयन इफेक्ट? एक बेसिक एक्झाम्पल बघूयात आपण. विल टेक एक्झाम्पल ऑफ AgCl. ओके, AgCl इज sparingly soluble salt. AgCl इज स्पेरिंगली सोल्युबल सॉल्ट. स्पेरिंगली म्हणजे काय? व्हेरी लेस. ठीक आहे, त्याची सोल्युबिलिटी खूप कमी आहे. ओके, सो AgCl इज इन अ सॉलिड फेज. व्हेन इट इज डिझॉल्व्ड इन वॉटर इट्स सोल्युबिलिटी इज लेस. सोल्युबिलिटी कमी आहे म्हणजे काय? त्याचे अल्फा व्हॅल्यू कमी, डिसोसिएशन कमी. सो व्हॉट वी गेट Ag प्लस aqueous प्लस Cl मायनस aqueous. ओके, स्पेरिंगली सोल्युबल आहे म्हणजे काय? तर ही जी RHS आहे, RHS साइड आहे ती काय? व्हेरी व्हेरी स्मॉल आहे. कळलं? म्हणजे ते डिझॉल्व्ह होत नाही. म्हणजे काय? आपल्या कंटेनर मध्ये समजा इथं AgCl सॉलिड आहे आणि याच्यामध्ये तुम्ही वॉटर ऍड केलं तर AgCl ह्याच्यामध्ये डिझॉल्व्ह होत नाही. ओके, लाईक NaCl असतं तर NaCl इझिली डिझॉल्व्ह होईल, AgCl होणार नाही. मग काय होतं? तर AgCl मध्ये काही पार्टिकल आहेत, सम Ag प्लस अँड Cl मायनस, दे गो इनसाइड द वॉटर. व्हेरी फ्यू नंबर. ओके, इट्स लाईक 10⁻⁻⁻ वगैरे असं त्याचा के व्हॅल्यू किंवा अल्फा व्हॅल्यू खूप स्मॉल असते. सो ते आयन्स वरती जातात, परत खाली येतात, परत वर आपला इक्विलिब्रियम मिळतो. लक्षात आलं? सो या केसमध्ये काय होतं? Ag प्लस अँड Cl मायनस, द क्वांटिटी इज व्हेरी लेस. इफ यू कॅल्क्युलेट के व्हॅल्यू, याला म्हणतात KSP. ओके, सोल्युबिलिटी प्रॉडक्ट, इट इज Ag प्लस into Cl minus. Okay, and this K is nothing but equilibrium constant. आपण K कसा काढतो फॉर्म्युला? प्रॉडक्ट अपॉन रिएक्टंट, आणि रिएक्टंट आपले सॉलिड आणि हे लिक्विड आहे, हे घेणारच नाही. सो दिस इज अवर K व्हॅल्यू. And what is the main concept or main theory of K value? That K value never changes. Chemical equilibrium. आठवत आहे ना? सो केमिकल इक्विलिब्रियम मध्ये आपण काय बघितलंय? K ची व्हॅल्यू बदलत नाही. फक्त कधी बदलती? स्टॉइशियोमेट्रिक कोइफिशियंट लावले किंवा टेम्परेचर चेंज केलं किंवा आपण रिएक्शन वे ऑफ रायटिंग रिएक्शन बदललं. ओके, या 2-3 केसेसमध्ये चेंज होती. अदरवाईज नॉर्मल टेम्परेचर प्रेशर या केसमध्ये आपली AgCl, Ag इंटू Cl किंवा K व्हॅल्यू विल नेव्हर चेंज. ठीक आहे, बरं ठीक आहे. मग आम्हाला काय करायचंय? बरोबर ना? आता पुढे जाऊया. तर आता सपोज माझ्याकडे AgCl नावाची कंपनी किंवा AgCl तयार करायची कंपनी. ठीक आहे, म्हणजे माझं फायनल प्रॉडक्ट काय? AgCl. ओके, आणि माणूस पैसा पैसा पाहिजे, बरोबर की नाही? म्हणजे काय की समजा मला AgCl विकायचं, लाईक मला एक 20 kg AgCl विकायचं. ठीक आहे, तर ते तयार केलं. शेवटी कुठली केमिकल तयार केलं की लास्ट प्रोसेस काय असते? वॉशिंग. वॉशिंग म्हणजे त्याच्यामधली काय इम्प्युरिटी असेल ते निघून जाईल. हे वॉशिंग करताना 20 kg आहे, वॉशिंग केलं तर थोडंसं का होईना AgCl काय होणार आहे? वॉटर बरोबर बाहेर पडणार. आर यू गेटिंग? अ लिटिल क्वांटिटी विल वॉश आउट विथ वॉटर. जे 20 kg असेल तर त्यातलं 2 ग्रॅम किंवा मे बी 3 ग्रॅम 5 ग्रॅम तेवढं काय होणार आहे? वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होणार. ओके, पण हे सुद्धा मला डिझॉल्व्ह होऊन द्यायचं नाहीये. का? कारण की AgCl हे मला फायनली प्रॉडक्ट म्हणून विकायचे, तर प्रॉडक्टचं पर्सेंटेज भरपूर पाहिजे, प्रॉडक्टची क्वांटिटी भरपूर पाहिजे. कळतंय? आणि सिल्वर आहे, सो त्या 10-20 ग्रॅमला पण इम्पॉर्टन्स आहे, किंमत आहे. कळालंय? So what is my role or what is my aim? I want to have maximum AgCl. I don't want this one. इवन स्मॉल क्वांटिटी मध्ये सुद्धा मला RHS ला इक्विलिब्रियम नकोय. इक्विलिब्रियम कुठं शिफ्ट व्हायला पाहिजे? LHS. ठीक आहे, आता लीच-अथलियर प्रिन्सिपल आठवा. लीच-अथलियर प्रिन्सिपल मध्ये आपण शिफ्ट ऑफ इक्विलिब्रियम LHS RHS. ओके, सो सपोज आता मी इथलं Agचं किंवा Clचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज केलं, एनीवन. Agचं कॉन्सन्ट्रेशन वाढवलं किंवा Clचं वाढवलं. सो व्हॉट इज द रोल? प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं की काय होणार आहे? बॅकवर्ड रिएक्शन स्टार्ट होणार. रिएक्शन विल गो टू LHS. बरोबर की नाही? बघा, Ag किंवा Cl दोघांपैकी एकाचं कॉन्सन्ट्रेशन वाढवलं तर हा मल्टिप्लिकेशन, हा प्रॉडक्ट कॉन्स्टंट राहण्यासाठी, बिकॉज K तर कॉन्स्टंट आहे,
हा प्रॉडक्ट कॉन्स्टंट राहण्यासाठी काय व्हावं लागेल, दुसऱ्याचं कॉन्सन्ट्रेशन कमी करावं लागेल. बघा, इफ आय इन्क्रीज कॉन्सन्ट्रेशन ऑफ Cl इन ऑर्डर टू कीप K कॉन्स्टंट, Ag कॉन्सन्ट्रेशन शुड डिक्रीज. जर का Cl चं कॉन्सन्ट्रेशन वाढवलं तर Ag ला कमी व्हावं लागेल, अदरवाईज रिएक्शन म्हणजे काय करायचंय, अदरवाईज तुमचा K काय होणार नाही, चेंज होणार नाही, और K आपल्याला चेंज करायचा नाहीये. सो Ag चं कॉन्सन्ट्रेशन कमी म्हणजे रिएक्शन कुठं जाणार, लेफ्ट हँड साइड. लक्षात आलं? So what is the key in this? If I want to increase concentration of AgCl, then what to do? I want to increase concentration of either Ag or Cl in this container. लक्षात आलं? सो काय करणार आपण बघा, आता Ag आणि Cl परवडतं कुठलं रे, पैसा. सो Ag महाग आहे, आपण आपलं Cl घेऊ. तर Cl असणारा आयन घेतला आपण NaCl. ओके, NaCl solid. Now NaCl is highly soluble in water. Okay, so it will dissociate in water as Na plus aqueous and Cl minus aqueous. ठीक आहे, आता हा Cl मायनस काय झालाय, आपल्या सोल्युशन मध्ये भरपूर झालाय बरं. मगाचं कंटेनर बघा, याच्यामध्ये AgCl होतं आणि थोडे थोडे डॉट कशाचे आले आपले, Ag प्लस आणि Cl मायनस. आणि आता आपण त्याच्यामध्ये जेव्हा NaCl ऍड केलं तेव्हा काय झालं, Na आणि Cl ऑलमोस्ट सगळंच डिझॉल्व्ह झालं. ऑलमोस्ट का बनायचं, कुठलंही केमिस्ट्रीमध्ये सगळं कम्प्लीट नसतं. ओके, सो NaCl विल डिझॉल्व्ह व्हेरी मच. अ लिटिल क्वांटिटी ऑफ NaCl इज ऑल्सो सफिशियंट, कारण की सगळंच डिझॉल्व्ह होतं. आता हे डिझॉल्व्ह झाल्यामुळे काय झालं, Cl मायनस कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीजेस इन सोल्युशन. बरोबर, लिक्विड स्टेट मध्ये काय झालं, Cl चं कॉन्सन्ट्रेशन वाढलं. Cl चं कॉन्सन्ट्रेशन वाढलं म्हणजे काय झालं, या फॉर्म्युला मधला Cl चा नंबर वाढला. बरोबर, देअरफॉर इन ऑर्डर टू कीप KSP कॉन्स्टंट काय होणार आहे, Ag कॉन्सन्ट्रेशन, Ag प्लस कॉन्सन्ट्रेशन विल डिक्रीज. कळालं? Cl चं कॉन्सन्ट्रेशन वाढलं तरी ह्याला कमी व्हावं लागेल, का तर हे कॉन्सन्ट्रेशन आपलं कॉन्स्टंट राहायला पाहिजे. कळालं? और therefore what you can say here, equilibrium will shift to LHS. इक्विलिब्रियम विल शिफ्ट टू LHS. इक्विलिब्रियम कुठं चाललाय, लेफ्ट हँड साइडला. कळते? डन. सो एक आयन कॉमन असणारा दुसरा स्ट्रॉंग वाला वापरला की काय झालं, आपला वीकचं डिसोसिएशन कमी झालं. जरा फास्ट बोलले. बघा काय सांगितलं, फॉरवर्ड रिएक्शन काय होती आपली, हे वीक आहे. बघा, स्पेरिंगली सोल्युबल इक्विलिब्रियम काढले म्हणजे आपण ह्याला काय म्हणणार, वीक इलेक्ट्रोलाइट. बरोबर, याचा अल्फा व्हॅल्यू काय येणार आहे, स्मॉल. आणि हे हायली सोल्युबल आहे, याला आपण काय म्हणणार आहे, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. सो वीक इलेक्ट्रोलाइट डिसोसिएट होतोय, डिसोसिएशन ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट. फॉरवर्ड रिएक्शन काय, डिसोसिएशन. आणि बॅकवर्ड रिएक्शन काय, इट इज रिव्हर्स ऑफ डिसोसिएशन, असोसिएशन वगैरे म्हणूया. सो फॉरवर्ड रिएक्शन इज डिसोसिएशन आणि बॅकवर्ड रिएक्शन काय, डिसोसिएशनच्या अपोजिट. ठीक आहे, आपल्याला फॉरवर्ड रिएक्शन स्टॉप करायचे. कळते ना आपल्याला, एजी काय होणार आहे आपलं, हिअर कॉन्सन्ट्रेशन ऑफ AgCl विल इन्क्रीज. इक्विलिब्रियम लेफ्टला आला म्हणजे AgCl चं कॉन्सन्ट्रेशन वाढले. आय वॉन्ट टू कीप माय इक्विलिब्रियम ऑन LHS. बघा, डिसोसिएशन ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट इज सप्रेस्ड. सप्रेस्ड म्हणजे काय, फॉरवर्ड रिएक्शन कमी झाली, मागे आली. बाय ऍडिशन ऑफ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट कंटेनिंग कॉमन आयन. कळलं? बघा परत एकदा काय सांगितलं, डिसोसिएशन ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट इज सप्रेस्ड बाय ऍडिशन ऑफ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट कंटेनिंग कॉमन आयन. इट इज कॉल्ड एज कॉमन आयन इफेक्ट. झेपलं? आय रिपीट वन्स अगेन. डिसोसिएशन ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट, वीक म्हणजे काय, इक्विलिब्रियमची साइन वाला. इज सप्रेस्ड, सप्रेस्ड म्हणजे काय, फॉरवर्ड रिएक्शन कमी केली. बाय ऍडिशन ऑफ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट containing common ion. This is called as common ion effect. कळालं? This common ion effect is based on our Le-Chatelier's principle. Is it okay? चला एक स्क्रीनशॉट काढून घ्या म्हणजे तुम्हाला कन्सेप्ट आणि एक एक्झाम्पल मिळेल, मग आपण दुसरे एक्झाम्पल सॉल्व्ह करू. ओके, चलो
नाउ नेक्स्ट वन विल टेक वन एक्झाम्पल ऑफ ऍसिड. ठीक आहे, बिकॉज वीक इलेक्ट्रोलाइट कॅन बी एनिथिंग, ऍसिड, बेस और न्यूट्रल. सो आता आपण एक सॉल्टचं बघितलं, आता एक ऍसिडचं बघूया. ओके, सपोज द वीक ऍसिड इज CH3COOH. This is weak acid. Okay, so it will dissociate as, तो कसा डिसोसिएट होणार आहे, CH3COO minus plus H plus. बरोबर आहे, डिसोसिएशन काय होणार आहे, फॉरवर्ड रिएक्शन लाईक दिस. नाउ इफ आय ऍड स्ट्रॉंग ऍसिड इन दिस कंटेनिंग कॉमन आयन. ठीक आहे, कॉमन आयन म्हणजे काय, या दोघातला कोणीतरी एक कॉमन पाहिजे. फॉर एक्झाम्पल इफ आय टेक HCl, याच्यात HH कॉमन आहे ना, हा स्ट्रॉंग आहे, डायरेक्ट डिसोसिएशन होणार, काय मिळणार आहे, H प्लस अँड Cl मायनस. सो इथं काय झालं, H प्लस कॉमन झाला, म्हणजे इथलं कॉन्सन्ट्रेशन, आपला केचा फॉर्म्युला काय येणार आहे इथे, फॉर दिस रिएक्शन it will be concentration of CH3COO minus into concentration of H plus divided by concentration of CH3COOH. बरोबर. सो जर का आपण एक ड्रॉप जरी HCl चा टाकला तरी H प्लस चं कॉन्सन्ट्रेशन ट्रिमेंडस वाढणार, आणि हे वाढलं तर हा सगळा रेशो सेम ठेवण्यासाठी बाकीच्या दोघांना काय व्हावं लागेल, इन्क्रीज डिक्रीज अकॉर्डिंगली. सो CH3COH कॉन्सन्ट्रेशन वाढेल, म्हणजे जी फॉरवर्ड डिसोसिएशन आहे त्याला आपण काय केलं, सप्रेस केलं, डिक्रीज केलं. कळालं. अनदर व्हॉट वी कॅन ऍड, आपल्याला हा कॉमन पाहिजे, सो आयदर यू कॅन यूज दिस वन और दिस वन. अनदर कोणतं यूज करता येईल आपल्याला, CH3COONA. दिस इज सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग बेस अँड वीक ऍसिड. बरोबर, CH3COOH वीक ऍसिड आणि NaOH स्ट्रॉंग बेस. तर स्ट्रॉंग आलं म्हणजे काय, इट विल डिसोसिएट कम्प्लिटली, CH3COO minus plus Na plus. So if you add this material in CH3COH, तर हे पण कॉन्सन्ट्रेशन काय झालं तुमचं, इन्क्रीज झालं. सो याचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं. सो इन ऑर्डर टू कीप के कॉन्स्टंट, याचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होणार. कळाले. सो हाऊ दिस कन्सेप्ट इज डन, डिसोसिएशन ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट. ओके, चलो नाउ विल टेक सम एक्झाम्पल्स. कन्सेप्ट कळली ना, छोटीशीच कन्सेप्ट आहे पण यूज भरपूर आहेत त्याचे. पुढे पुढे आपल्याला आयनिक इक्विलिब्रियम मध्ये पुढच्या कन्सेप्ट मध्ये युजेस कळतील. ओके, विल टेक फर्स्ट एक्झाम्पल. इफ NH4Cl is added in NH4OH, then, okay, first option, dissociation of NH4OH increases. Next one, dissociation of NH4OH decreases. Dissociation of NH4Cl increases. Dissociation of NH4Cl decreases. What is the correct answer? ओके, चला सॉल्व करूया. फर्स्ट वन, NH4Cl. NH4Cl हा कोण आहे, वीक, NH4OH चा वीक बेस, आणि हा कोण आहे, स्ट्रॉंग ऍसिड. सो स्ट्रॉंग वर्ड आला म्हणजे हा डिसोसिएट होणार आहे NH4 प्लस प्लस Cl मायनस. बरोबर. देन NH4OH कोण आहे, वीक बेस. सो हा ब्रेकडाऊन कसा होणार आहे, इक्विलिब्रियम. कसा ब्रेक होणार आहे, NH4 प्लस प्लस OH मायनस. सो नाउ यू टेल मी विच आयन इज कॉमन. कॉमन आयन इज NH4 प्लस. ओके, स्ट्रॉंग मध्ये काही इश्यू होत नाही, वीक मध्ये इश्यू होणार आहे. सो NH4 चं कॉन्सन्ट्रेशन वाढलं तर इक्विलिब्रियम कुठं जाणार आहे, लेफ्टला, आणि याचं कॉन्सन्ट्रेशन वाढणार. कळालं. यू विल गेट इन्क्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ NH4OH. कुठं लिहिलंय रे इथे, dissociation of NH4OH increases, dissociation of NH4OH decreases. Dissociation म्हणजे फॉरवर्ड रिएक्शन. तर फॉरवर्ड रिएक्शन इन्क्रीज झाली तर कॉमन आयन इफेक्ट नाहीये, आणि रिव्हर्स रिएक्शन झाली तर आहे. सो रिव्हर्स रिएक्शन म्हणजे काय, डिसोसिएशन डिक्रीजेस. कळालं. सो हाऊ टू सॉल्व कॉमन आयन इफेक्ट. ओके, चलो वन मोर क्वेश्चन.
solubility of AgBr decreases in presence of AgNO3, HBr, water, and fourth one is we'll take NaCl. NaCl नको घ्यायला, NaOH. ओके, चलो. सोल्युबिलिटी ऑफ AgBr डिक्रीजेस. सोल्युबिलिटी म्हणजे काय? AgBr डिझॉल्व्ह होणार आहे. AgBr इट इज अगेन स्पेरिंगली सोल्युबल सॉल्ट. सो तो डिसोसिएट झाला, डिझॉल्व्ह झाला की काय होणार आहे? तो Ag प्लस Br मायनस. सोल्युबिलिटी डिक्रीजेस म्हणजे फॉरवर्ड रिएक्शन नकोय, आपल्याला कोणती रिएक्शन पाहिजे? रिव्हर्स. सो दिस इज क्वेश्चन फॉर कॉमन आयन इफेक्ट. म्हणजे आयदर Ag किंवा Br या दोघांपैकी कोणाचंही कॉन्सन्ट्रेशन वाढलं तर काय होणार आहे? सोल्युबिलिटी डिक्रीज होणार. कळलं? सांगा काय आन्सर येणार? येस, हिअर आन्सर्स आर 2. AgNO3 मध्ये पण Ag आहे आणि HBr मध्ये पण Br आहे. सो सोल्युबिलिटी विल डिक्रीज ओव्हर हिअर. कळलं क्वेश्चन? चलो, नाउ नेक्स्ट क्वेश्चन. When CH3COONA is added in CH3COOH solution, then first option pH of solution increases, second option pH of solution decreases, third option there is no effect of pH of solution. Okay, there is no change in pH of solution. Fourth option काय लिहिणार? फोर्थ ऑप्शन एक तर इन्क्रीज डिक्रीज नाही तर नो चेंज. आणि अजून काय लिहिता येईल आपल्याला? देर इज नो ऑप्शन. ठीक आहे, आपल्याला इन्क्रीज किंवा डिक्रीज याचा आन्सर येणार, बरोबर ना? चलो, सो बघा कसं सॉल्व्ह करणार. CH3COONA, CH3COONA. Na म्हणजे कोणाला? स्ट्रॉंग बेस, सो इट विल डिसोसिएट कम्प्लिटली. CH3COO मायनस प्लस Na प्लस. देन CH3COOH हा कसा ब्रेकडाऊन होणार? CH3COOH इट इज वीक ऍसिड, सो इट विल ब्रेक डाउन एज CH3COO मायनस प्लस H प्लस. बरोबर? सो युल गेट कॉमन आयन इफेक्ट. कॉमन आयन इफेक्ट झाला की काय झालं? CH3COOH चं कॉन्सन्ट्रेशन वाढलं. यू विल गेट इन्क्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ CH3COOH. ठीक आहे, CH3COH वाढला असं काही लिहिलंय का इथे? नाही. द क्वेश्चन इज अबाउट पीएच. पीएच म्हणजे काय? पीएच इज नथिंग बट मायनस लॉग ऑफ H प्लस आयन. बरोबर? सो H प्लस आयन वरनं कळणारे पीएच कमी का जास्त आणि मायनस साइन हे डोक्यात घ्या. सो नाउ रिएक्शन इज रिव्हर्सिंग. रिएक्शन मागे येते म्हणजे ओव्हरऑल H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन काय होणार आहे? डिक्रीज. बरोबर ना? लक्षात येते रिएक्शन कुठे आहे? बॅकवर्ड, म्हणजे ह्या दोघांची क्वांटिटी काय होणार? कमी होणार. Therefore concentration of H plus decreases. H plus चं कॉन्सन्ट्रेशन कमी झालं, मायनस लॉग म्हणजे काय होणार आहे? pH of solution increases. बरोबर ना? pH is nothing but acidic nature. H plus कमी होतोय म्हणजे acidic nature कमी, आणि जे ऍसिड कमी त्याचा pH जास्त. आन्सर काय येणार आहे आपलं? ऑप्शन नंबर फर्स्ट. कळालं कसं सॉल्व्ह केलं? सो द थिंग इज कॉमन आयन इफेक्ट एकदम इतकी छोटी कन्सेप्ट आहे की कॉमन आयन इफेक्ट वरती डायरेक्ट क्वेश्चनच येत नाही. ठीक आहे, सो क्वेश्चन येताना काय होतं तुम्हाला? तर म्हणजे इनडायरेक्टली असं सोल्युबिलिटी, पीएच, कळतंय, डिसोसिएशन असलं काहीतरी वर्ड येणार, तर तुम्हाला ते ओळखायचंय, कॉमन आयन इफेक्टनी सॉल्व्ह करायचंय. ओके, कळालं लेक्चर? ओके, चलो, सो विल स्टॉप हिअर. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आणि तुमच्या फ्रेंड्सला पण सांगा हे व्हिडिओज बघा. आणि ह्याच्या आधीचे 2 टॉपिक आहेत, ॲटॉमिक स्ट्रक्चर, केमिकल इक्विलिब्रियम, आणि येस कोणता आपण घेतला होता? केमिकल बॉन्डिंग. ठीक आहे, 3 टॉपिकचा आपण ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केलेत. तुम्ही सगळे व्हिडिओ बघा आणि काही डाऊट्स असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही डाऊट्स विचारू शकता. ठीक आहे, गुड बाय.